नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग या टॉपिकला सुरुवात केली होती. प्रयोग या टॉपिकमध्ये आपण पहिला प्रकार कर्तरी प्रयोग अभ्यासला होता. आज आपण अभ्यासणार आहोत प्रयोगाचा दुसरा प्रकार म्हणजे कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर वाक्यातील कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापदाचे रूप बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, रामाने आंबा खाल्ला. आता परीक्षेला प्रश्न तुम्हाला कसा येतो की दिलेलं वाक्य कर्तरी प्रयोगाचं आहे का किंवा दिलेलं वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे का, किंवा दिलेलं वाक्य कोणत्या प्रयोगाच्या प्रकाराचं आहे ओळखा, असा प्रश्न येतो. मग तुम्हाला या टॉपिकमध्ये अभ्यास काय करायचा आहे की कर्तरी प्रयोगाचं वाक्य कसं लक्षात ठेवायचं आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य कसं लक्षात ठेवायचं आहे, इकडे फोकस करायचं आहे. आता हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे, पण हे लक्षात कसं ठेवायचं आहे त्याची वैशिष्ट्ये आहेत. दिलेल्या वाक्यातला आधी कर्ता बघायचा. कर्ता तृतीया किंवा अन्य विभक्तीमध्ये असला पाहिजे. म्हणजेच काय, तर कर्त्याला हा प्रत्यय लागलेलाच असला पाहिजे. दुसरं, कर्म जे आहे ते सिंगल आलं पाहिजे, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये. हे कंपल्सरी की कर्मणी प्रयोगामधलं कर्म हे सिंगल पाहिजे, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये पाहिजे. क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार क्रियापद आलं पाहिजे. ही 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर कर्मणी प्रयोग ओळखायला सोपं जातं. आता कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत 2, प्रधान कर्तृ कर्मणी आणि गौण कर्तृ कर्मणी. गौण कर्तृ कर्मणीचे पुन्हा 4 प्रकार पडतात: पुराण कर्मणी, नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी. आता हे 4 प्रकार शॉर्टकटमध्ये एका शब्दात सांगते. पुराण म्हणजे जो मराठीत नसलेला प्रकार, सध्याच्या ह्याच्यात जो संस्कृत प्रकार आहे पण तो सध्या मराठीत नाही आहे. नवीनमध्ये लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये कडून या शब्दाची जोड असणार. शक्यमध्ये चाने या शब्दाची जोड असणार. आणि समापन म्हणजे समाप्ती. हे शब्द लक्षात ठेवायचे कर्मणी प्रयोगाचे प्रकार ओळखताना. आता आपण प्रत्येक प्रकार सविस्तर अभ्यासू. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, जे कर्मणीचं वाक्य असतं, रामाने आंबा खाल्ला, त्याच पद्धतीचं वाक्य प्रधान कर्तृ कर्मणीमध्ये येतं. गौण कर्तृ कर्मणीमध्ये जे 4 प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार जो आहे तो आहे पुराण कर्मणी. पुराण कर्मणी म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, तर जो मराठी व्याकरणामध्ये सध्या अस्तित्वात नाही. हा प्रयोग सध्याच्या मराठीत वापरात नाही. जुन्या संस्कृत काव्यात हा प्रकार होता. मग जरी प्रश्न परीक्षेला आला आणि आपल्याला लक्षात नसेल तर पुराण कसं ओळखायचं, तर पुराण ऑलरेडी संस्कृत काव्यामधला प्रकार आहे. म्हणजे दिलेलं वाक्य हे संस्कृत असेल आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये जर पुराण, नवीन, शक्य, समापन दिलं असेल तर ते वाक्य असणार आहे पुराण कर्मणीचा. जसं उदाहरणार्थ, नळे इंद्रासी असे बोली जेले, हे संस्कृत वाक्य आहे, म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे पुराण. दुसरा आहे नवीन कर्मणी. नवीन कर्मणीचं दुसरं नाव आहे कर्मकर्तरी. म्हणजे नवीन कर्मणीला आपण कर्मकर्तरी असंही म्हणतो. कधी कधी परीक्षेला नवीन कर्मणी या शब्दाचा वापर न करता कर्मकर्तरी या शब्दाचा वापर केला जातो. कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे पॅसिव्ह व्हॉइस रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे त्यास नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी असे म्हणतात. नवीन कर्मणी म्हणजे काय, की इंग्रजीमध्ये जो पॅसिव्ह व्हॉइसचा प्रकार आहे त्यातून आपण मराठीमध्ये जो प्रकार घेतलेला आहे त्याला आपण नवीन कर्मणी म्हणतो. मग परीक्षेला प्रश्न याच्यावरती विचारलाच जातो की कोणत्या प्रयोगाचा प्रकारातला इंग्रजीमधून मराठीत आलेला आहे, कोणता प्रयोगाचा प्रकार इंग्रजी व्याकरणातून मराठी व्याकरणामध्ये आलेला आहे, तर याचं उत्तर असणार आहे नवीन कर्मणी. किंवा आपण असं म्हणू शकतो की पॅसिव्ह व्हॉइसमधून कोणता प्रकार घेण्यात आलेला आहे, तर नवीन कर्मणीमध्ये. उदाहरणार्थ, शेतकऱ्याकडून शेत नांगरले गेले. आता इथे बघा, वाक्यामध्ये कडून या शब्दाची जोड आली आहे. जर कडून शब्द आला तर, शब्दयोगी अव्यय आला तर नवीन कर्मणी हा प्रयोग होतो किंवा कर्मकर्तरी. पुढे आहे शक्य कर्मणी. क्रियापदाने शक्यता सुचवली आहे त्यास शक्य कर्मणी असे म्हणतात.
उदाहरणार्थ रामाच्याने काम करवते, म्हणजे आपण एखाद्या क्रियेची किंवा कामाची शक्यता दाखवतो त्यावेळेला आपण चानेची जोड लावतो. इथे बघा, चाने हा शब्द जोडलेला आहे. रामाच्याने काम करवते ही शक्यता आहे, म्हणून हे शक्य कर्मणी. पुढे आहे शेवटचं समापन कर्मणी. ज्या कर्मणी प्रयोगात संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो अशा प्रकारच्या प्रयोगाला समापन कर्मणी असे म्हणतात. उदाहरणार्थ तिचे पत्र वाचून झाले. म्हणजे समापन म्हणजे काय? समाप्ती. म्हणजे दिलेल्या वाक्यातली कृती ही संपलेली पाहिजे. माझा चहा पिऊन झाला, चहा पिण्याची कृती होती, संपली. तिचे पत्र वाचून झाले, पत्र वाचण्याची कृती होती, संपली. अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रश्न क्रिएट होतो, तो म्हणजे कर्मणी प्रयोगाचे प्रकार किती. दुसरा प्रश्न तयार होतो की पर्याय दिलेल्यापैकी नवीन कर्मणीचे वाक्य ओळखा, किंवा एखादं वाक्य देतील आणि तुम्हाला विचारतील दिलेल्या वाक्याचा कर्मणीतला कुठला प्रकार आहे ते सांगा. तुम्हाला ज्या पद्धतीने मी आता सांगितलं डायग्राममध्ये की कसं लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक उपप्रकार, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्हाला प्रयोग हा सोपा जाईल. आता मी तुम्हाला एक प्रश्न देते, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे. प्रश्न आहे, कर्मणी प्रयोगातील कोणता प्रकार इंग्रजीमधून मराठी व्याकरणात आला आहे? पर्याय आहे पुराण, नवीन, शक्य, समापन. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून मला सांगा. हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.